विधान परिषदेसाठी भाजपच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर. पक्षश्रेष्ठींकडे 48 नावांची दिली होती यादी. महायुतीत रायगडमधील जागेवरून तणाव कायम असल्याची शक्यता. एकनाथ शिंदे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. रायगडमधून महेंद्र दळवी माघार घेणार नसल्याचे संकेत. महायुतीत नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेकडे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत होती जोरदार रस्सीखेच. नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी. संभाजीनगर विधान परिषदेसाठी भाजप विरुद्ध उबाठा लढत. उबाठाकडून देवयानी पाटील डोणगावकरांना उमेदवारी. भाजपकडून संभाजीनगरातून भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाटांना संधी. विधान परिषदेचा अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही तास. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस. पार्थ पवार राजकारणात सक्रिय झाले ही चांगली गोष्ट. अजितदादा असतानाचा विलनीकरणाचा विषय आणि नंतरचा यात फरक. सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. हल्लीच्या राजकारणात तत्वनिष्ठा कमी झालीय. मी कधी विचारांशी तडजोड करत नाही. नागपुरातील कार्यक्रमात गडकरींनी मांडलं रोखठोक मत. अशोक खरातच्या बनावट बँक खात्यांचा तपास. एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती. चक्क खासदाराच्याच घरी चोरी. खासदार संदीपान भुमरेंच्या घरी चोरी. चोरट्यानं बंगल्यात शिरून मोबाईल पळवला. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 42 रुपयांनी वाढ, तर 5 किलोचा सिलेंडरही 11 रुपयांनी वाढला. पुणे जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील दुचाकी शोरूममध्ये तुफान राडा. दुचाकी दुरुस्तीसाठी आलेल्या दोघांना शोरूम कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण. तांबडी आदिवासी वाडीवर पोहोचला पाण्याचा टँकर. ग्रामस्थांनी मानले जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार. माणगाव पोटणेर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्ती होती तहानलेली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. 3 जण जखमी. ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटून अपघात. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भावगीतांची सम्राज्ञी हरपली. संगीत क्षेत्रावर शोककळा. इस्रायलचा लेबनॉनवरील हल्ल्याचा परिणाम कच्च्या तेलावर. कच्चं तेल प्रति बॅरल $93वर. जीटीला हरवत आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन. 5 गडी राखत मिळवला विजय. चेसिंग किंग विराटची नाबाद 75 धावांची निर्णायक खेळी. विजयानंतर रात्रभर आरसीबीच्या खेळाडूंचं सेलिब्रेशन. आरसीबीच्या खेळाडूंकडून हॉटेलमध्ये एकच जल्लोष. विराटचा डान्स तर पाटीदारनं वाजवला ढोल. माही रोहितच्या पंक्तीत आता पाटीदारही. आयपीएलचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा जिंकणारा तिसरा कर्णधार बनला रजत पाटीदार.